अरे काय चाललंय बघ कानाशीच पण पाहुणे पाहायला पुरीला. अरे निशा काय इकडे. काय झालं? अश्विनी कुठे? आहे ना. अरे ते पाहुणे तिला पाहायला. काय आता तुम्ही करताना तसं मी तरी काय सांगू तुला तसं मी सांगून कंटाळले. शिचं लग्न उरकून टाकलं म्हणजे दुसरे पोरीचं लग्न ती करायचं. ऐकत नाहीये, नाही करायचं म्हणते. अरे मग नाही करायचं मग ठेवते का त्याला तसंच. आता वय झालं म्हणलं लग्न तर करावं लागलं. लग्न तर मी पण तिला लय समजून सांगते पण ती ऐकत नाहीये. समजून चांगले लाड नको करतो पुरीचा. अजून एक पोरगी माग ती तर आहे ते पण ती ऐकत नाही ना. कशी ऐकत नाही? तिला लग्न हे करावं लागलं. ए पुरी अश्विनी काय का आवाज दे बघ. अशो इकडे बघा. बशी दे. पाहुणे नाही तुला पाहिला. मला मला विचारलं नाही तुम्ही. मग आता तेच सांगतोय ना. येणार आहेत असे सांगताय तुम्ही. अरे मग आता आल्यावर का तुला काय लगेच लग्न करायला सांगणार आहे का? आल्यावर ते नवर देऊ पहा चांगली माणसं येत नोकरीला आहे, बाळा पोरगं चांगलं होत शिकलेलं. असेल तर करून टाक. माग आपल्याला हाय माग बहिणी थोडाफार आमचा बी विचार कर बाळा. तुझं लग्न केलं मी ती बारक्या पुरीची आम्हाला परत पाहायला ना. झालं ना तुझं शिक्षण झालं ना आता. नाही मला आता लगेच एवढं नाही करायचं. अगं ते शिकवतायत ना अरे पुढं. तू ऐक जरा. तू आता नोकरी तुला लग्न झालं बी नोकरी करता येईल. बाबा मला पण लग्न नाही करायचं. सांगितलं ना मी तुम्हाला एकदा. माझं लग्न तर बळजबरीने केलं तर मी जीव देईल. काय नाही झालं तरी चालेल पण मी जीव देईल सांगते. मला बळजबरी माझ्या कोणीही करायची नाही. तुला जीव देण्यासाठी आम्ही एवढं लहानचं मोठं केलंय का? मग तुम्हाला नाही करायचं म्हटलं ना मी. आई तुला समजत कसं नाही ग? अरे बाळा पण थोडं तू पण समजून घे ना. तुझं काय वाईट करणार आहे का आम्ही? पण मला वेळ पाहिजे. मला आधी माझं शिक्षण पूर्ण करायचंय मग मला नोकरीला लागायचं. त्याच्यानंतर बघू आपण लग्नाचं काही ते. अगं शिक्षण तुला लग्नानंतर पण करता येईल तसं आपण त्यांना बोली करू. तुम्ही का माझ्या बळजबरी करताय? अगं जरा लाज उठू दे ना. आमच्या जीवाला घोर लागलाय. हा मागे एक बहीण आहे अजून लग्नाची. याचा थोडा फळा विचार कर ना जरा. तू म्हातारपणी जगू दे ना जरा आम्हाला. आमचं काय चुकलं? तुला लोकांचे कष्ट करून तुला जगवलं हेच आमची चूक झाली का? शिकवलं चांगलीच पांग फेडले तू आमच्या. हे बघ तुला सांगतोय मी आज पाहुणे पाहायला येणार आहे तुला आणि तू नाटक नाही करायची. हे बघ तुला शेवटचं सांगतोय आज का तू एवढ्याने केलं तुम्ही माझ्या जीवाचं काही बरं वाईट कर ना. बाबा असं नका बोलू. मग? तुम्हाला असं म्हणलंय का? सांग ना आई तू. आता तू जर ऐकतच नाही म्हणलं मी तरी काय सांगणार आहे का? अरे एवढं वय झाले लोक नाव ठेवतात ना. किती वय झालंय? अरे मग आता लग्नाचं वय झालं ना लोक नाव ठेवतात. काय सांगू तुला? आई बाबा तुम्ही असं म्हणलं तर मग लोक काय म्हणतील? तुम्ही विचार करा ना माझ्या जिंदगीचा. काय तर मला नोकरी करायची नाही लग्न करायचं. अगं नाही करायचंय पण आम्ही पण तुझं चांगलंच पाहतोय ना. हे बघ तुला मी आता सांगतोय पाहुण्यासमोर मला तोंडावर पाडू नका. तू पाया पडतो बाई हात जोडतो तुला मी. तुम्ही नका पाया काय करू. काय चुकलं आमच्याकडून? तुला काय कमी केलं? तो मला 17 देऊ राहील. मी त्रास देते का? त्रास देते मी तुम्हाला? अगं त्रास नसतो बाळा. कोणत्याच लेकराचा आई बापाला त्रास नसतो पण ऐकलं पण पाहिजे ना काही गोष्टी. तू कुठलीच गोष्ट ऐकत नाहीयेस. आतापर्यंत तुझंच ऐकलं ना, शिकवलं ना मी. मग आता चांगलं सगळं ते लग्न करून टाक ना. ए इकडे बघ तुझं लफडत नाही कोणा सांग. बाबा तुम्ही असं कसं बोलताय? तुम्हाला वाटतं का मी असं काय करन? तू जर नाही 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 चाललं मग काय समजायचं आम्ही? अहो बाबा तुम्हाला कळतं का माझं लफडं बिपडं तसलं काही नाही. मला माझं करिअर महत्वाचं आहे आणि मला माझं करिअर महत्वाचं असल्या शेवट मी लग्न करत नाही. अरे बाई तुला ते सांगत होत ना. तुझ्यासाठी काय कमी केलं आम्ही? सगळ्या गोष्टी तुझ्यासाठीच केल्यात ना. आम्ही वाईट करणार तुझं. तुम्ही आता ऐका माझं. एवढ्या वर्ष फक्त राहू द्या. मला माझं बघू द्या. मग तिथून पुढे तुमची तुम्ही बघा. अरे तुला काय काय अरे तू मूर्ख आहे का? पाहुणे येऊ राहिले तिथं. अहो तुम्ही दुसऱ्यांच्या मुलासाठी मला एवढं का बोलता? आपण मग आता इथं आलो काय सांगणार त्या? सांगा काय सांगायचंय ते. मला नाही करायचं म्हणलं ना मी एकदा. तुम्हाला कळत नाही का? अगं अरे हे तुझा लाड होतोय. पोरीचा लाड तुझा. मग काय करू? काय करू म्हणजे? अरे फटकावली पाहिजे दिलं. आता तरुण लेकराला मी हाणायचं का? त्या पोरगाचं मी पण समजून सांगते. मी काय म्हणते का तू लग्न करू नको? ते ऐकते का? सांगायचं काम नाही तिचं. मस्त वेळा सांगितलंय. तुला आता मुस काढली पाहिजे पहिली. काय कारण आहे ते मला मग मस्त ती पोरगी काढायचं? ऐकत नाही म्हणजे काय? तिला मी समजून सांगते ऐकन. पाहुणे येतील आता इथं. जर का काय नाटक केली तर मग बघा तुमच्या दोघाकडे पण पाहिजे मी. नाही नाही मी समजून सांगते. जा समजून सांग. समजून सांगते. अशो काय चायला या पोरीला करावंच काय? तडा बोलत माणसं गावात गेले की. 2-2 मोठाल्या पोरी एवढ्या उपोर झालेल्या. 25 वय झाले ना परत नाही म्हणते. शिक्षण झाले सगळं लग्न झाल्यावर करीन ना. नोकरी लावून तो माणूस. छे
अरे वा, पाहुणे आले वाटतं. राम 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 राम, या बसा. ताई या पुढं बसा इथं. काय चाललं बरे? हो तुमचीच वाट पाहतोय ना. काय चाललंय? मस्त बाकी काय चाललं आता शेतात जाऊन आलो. हो निशा, अरे पाहुणे आले त्यावर बाहेर चला. अश्विनी चल ये बस. शी कन्या आमची, बस. सोनावर देव. काय नाव बाई तुझं? अश्विनी संजय कुठे? काय शिक्षण झालं? 12वी. पुढं काय विचार आहे मग? काय नाही, नोकरी करायची. नोकरी करायची? हो. काय करायचं? मोरा शिक्षण शिकायचं म्हटलं पण विचार ना त्याला, विचार ना काय विचारायचं का तुला. आपल्या घरी आलं शिक्षण ए भाऊ, तुझं किती शिक्षण झालं? माझं मग 15वी झाली. 15 झाली का? मग आता काय करतो? आता नोकरी बघतोय, आता लागणं. तसं आम्हाला एवढं काय नोकरीचं नोकरीची घरी त्याची काही घरी अपेक्षा भरपूर नाही. आहे. आता तुम्हाला हा, पहिलं सांगितलेलंच आहे मी. हा. नोकरीची काय आवश्यकता नाही. बिझनेस आहे, धंदा घरचा आहे. बिझनेस सांभाळायला येणे आणि नोकरी तिची करते शिक्षणाची पण. तिची नोकरी हीच आहे, पण तिचं काय नाही केलं तरी काय अडचण नाही. तिचं शिक्षण पुढं तिचं आहे ना, ते बिझनेस सांभाळू शकते दोघ जण. तुला बोलायची का त्या मुलाशी काही? मग हा बोलायचं म्हणून. ठीक आहे, चालेल. जाऊ तुम्ही घ्या बोलून. घ्या बोलून तुम्ही. ह्यांची एकमेकाची पसंती झाली ना, म्हणजे मग आपल्याला पुढची बोलणी करायला. हा, ते तर बरोबर. आहे म्हणा, पण बोलू दे त्यांना. जाऊ काय? हो जा. जा. लय पुरी पाहिलं बाई. पोरग आवडलं ना तुला? बरं आहे. कसं होईल हो आता. ये इथं ये, आता पाहू आता काय तसं. त्यांच्याशी बोल. इथं बस. मला बोलायचे आहे तुझ्याशी. बोल ना. तू माझ्याशी लग्न नको करू. माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि जरी तू माझ्यासोबत लग्न केलं ना तरी मी राहणार नाही. काय तू आता माझ्या घरच्यांना सांगायचं मला मुलगी पसंत नाही. काय जे मी सांगते ना तसंच झालं पाहिजे, कळलं का? तर माझ्या एक तर वाईट नाही, कळलं का? लग्न केलं तरीही नांदणार नाही. काय आणि मी त्याच्यासोबतच पळून जाणार आहे, कळलं का? तू तुझ्या घरच्यांना सांग मला मुलगी पसंत नाही म्हणून. पण मी काय म्हणतो, हे सगळं मला सांगण्याऐवजी तुझ्या आईबापाला तूच सांग ना. तुझं पण खरं आहे. लपड केल्यावर लाज वाटत असेल ना आईबापाला सांगायला. आजकालच्या मुलींना सगळे सरळ भाषेत वाटतं, सगळं सोपंच वाटतं ना. ज्या आईबापांनी 25 वर्ष हाडाचे काळ करून तुम्हाला पोसवले आणि राहिलं ते तुझ्या प्रेमावर मला काही बोलायचंच नाही. पण असं जर त्यांना माहित झालं तर त्यांना कसं वाटत? बरोबर आहे. जे खानदानी नसतात ना तेच लोक लफडे करतात. एक काम कर, मी आज तुझं लग्न करून देतो. लाव फोन त्याला आणि त्याला सांग मला आजच्या आजच लग्न करायचं. आणि असं सांगायचं मला पाहुणे बघायला आलेत, माझं बाप माझं लग्न लावून देऊ राहील. आणि मला तरी कळन तुझं प्रेम प्रेमच आहे का फक्त वास नाही, मला तरी बघायला मिळेल ना. आणि विचार त्याला आणि मला बी ऐकू दे काय म्हणतोय ते. आणि तुमचं जर प्रेम खरं असलं ना तर तुझ्या आईबापाची मी पाय पडेल. बस इथं नको लावू, फोन लाव आणि लांब जाऊ कुठेतरी बोलाय. चल चल बरं, एक काम कर, लाव फोन तू त्याला. हॅलो हॅलो, बोल ना. कुठे? आहे घरीच आहे का रे? अरे वेड्या, पाहुणे आलेत मला घरी बघायला. मी काय करू? मला काय सांगते? हे ऋषी बोलतोय ना तू? हा ऋषीच आहे. डोक्यावर पडलायस का काय तू? मग मी काय करू म्हणजे? अगं फोनवर लग्न जमतं का? अरे बाहुलट, माझ्या घरी पाहुणे आलेत बघायला, काय करायचं? आपण दोघं लग्न करायचं नाही का? स्पीकर टाक, मला तरी ऐकू दे काय म्हणतोय तू. बोल. हा बोल ना. अरे आवाज येत नाही का तुला? हा येतोय, बोल. अरे म्हणलं माझ्या घरी पाहुणे आलेत बघायला, तू कुठे आहे? काय करायचं? आपण दोघांनी लग्न करायचंय ना? मी जर तुला म्हटलो एकांतर भेट, तू आली का? माझा कधी विचार केलाय का तू? तुझं फक्त एकच उत्तर, लग्न झाल्यावर बोलू. तुझ्यासारख्या 56 पोरी रोज भेटतात मला, कळ का? तू जर मला भेटली असती तर विचार केला असता मी. लग्न कर नाही तर मर, पण तिकडं. अरे ऋषी, अरे असं कसं बोलू शकतो तू? कट झालाय तो फोन.
बस फिटली का हौस? यालाच म्हणतात आंधळ प्रेम. अगं तुला एवढं कळत नव्हतं, तुझ्याकडे तो वासनेने बघत होता फक्त. त्याला तुझ्या संग माझ्या करायला मिळाली असते ना, मग त्याने तुझा विचार केला असता आणि तुझ्या जीवनाशी खेळून सोडून दिली असती त्याने तुला. आणि एवढं लक्षात ठेव, तुझ्या पायी ना आई बापाला विष प्यायची पाळी आली असती. धन्यवाद तुझ्या प्रेमाला आणि तुला बी सलाम. मी आंधळी झाले ते प्रेमामध्ये, मला काही समजलं नाही. तू माझे डोळे उघडले. खरंच तू माझ्यासोबत लग्न करशील का? मी खरंच तुझ्यासोबत खुश राहील. तुझ्यासारखा विश्वास मला मुलगा भेटणं मला शक्य नाही. बोल ना. आज माझ्या जीवनाचा खेळ झाला असता, पण तू वाचवला. आजपासून मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. मला माफ कर, मला माफ कर. आयुष्यभर ह्या गोष्टीचा विचार नको करू, नाहीतर लग्न केल्यावर म्हणशील त्या मुलावर तुझं प्रेम होईल. असं काय म्हणणार नाही ना? एवढं लक्षात ठेव, आम्ही खानदानी लोक आहे आणि एवढा कधी आम्ही विचार करणार नाही. आणि आमच्या घरी पण काम करायला याला 50 पुरी आहेत, पण आम्ही त्यांच्याकडे कधी असं वाईट नजरेने कधी बघितलं नाही. आमच्या त्या आया आहेत, बहिणी आहेत, मावशी आहेत, सगळ्या गोष्टी. आणि लग्न करायचंय ना, हे फक्त फॉर्मॅलिटी आहे. आणि अख्खं आयुष्य आणि अख्खं जीवन हे फक्त दोघांना एकत्र घालायचं असतं. तू घाबरू नको, तुझ्या आईबापांना याच्यातलं काहीच करून देणार नाही. बस. आणि मी पण लग्न करायला तयार आहे. चल घ्या तुझा मोबाईल, रडू नको आता. आणि सगळं व्यवस्थित, जसं काही झालं नाही तर हा पुष्टी डोळे. चल. अरे किती वेळ झालं, कुठं गेलाय? काय का नाही तपास? अहो पोरांची पसंती असती, एकमेकाला विचारपूस. तुम्हाला आता काय अरे असं दे विचारपूस, पण इतका वेळ असतो का? किती वेळ झाला त्यांना जाऊन? हा मग आता विचारत असते ना, आवड निवड त्यांची त्यांना बघत ते. बरोबर आहे, पसंती आता नवीन जमाना आहे, पण आता ते आवाज दिला पाहिजे ना त्यांना. पाहुणे बोलो. यार दे त्यांना आवाज. पोरं कुठे गेलेत बघ. काय संजू शेठ? हा नमस्ते. नमस्कार मुलीला नमस्कार. पाहायला आले ना. अरे वा, मग तर भारी काम झालं. कुठलं इथं? पाथर्डीचे. पाथर्डी. हा काय नाव? शाहरुख. आईला ते रमेश शेठला ओळखीला का तुम्ही? हो ओळखतो ना. मित्र आहे माझा तो. हो हो ओळखतो लय त्यांना. परिचय नानाच तिकडं. हो 100% काय अडचण नाही. तुमचे पाहुणे पण असतील का तिकडं? लय उतारला पाहुणे. काय प्रॉब्लेम? व्यवसायाच्या निमित्तानं मुलगी करते. कस काय बघितली का नाही अजून? मुलगी पाहिली, ते गेलेत पसंती करायला 2 जण, कोण? मुलगा आणि मुलगी. एकूणात बोलते, चर्चा हे करते. काय नवीन फॅट निघाले? पहिलं आपल्या काळात होतं का असं? तोंड पाहायला भेटत नव्हतं. आता ही काय नवीन सिस्टीम निघली. परत विचार त्यांचे एकमेकाचे जुळले म्हणजे झालं. पुढे आपण बोलूच की. सारख्या बापाने असं बोललं तर बोलायचं काय अहो, महत्व तर डोकं आता चालतं. ही शिकलेली लेकरं नाना काय करता? अरे पण याला कुठंतरी फाटा दिला पाहिजे. मोस मान्य याच्यातून लग्न जमत नाही, तुला सांगतो. याच्यातून मोडत हो, आहे. अडचणीच उभ्या राहतेच ना हो. पूर्वी मान मर्यादा राहायच्या. बापाने सांगितलं नाही पोरग पुरी गप बसायची. हे तुमचे शब्द खरे आहेत, पण आता प्रॉब्लेम आहे, त्यांना जर नाही बोलून दिलं तर ते म्हणतात आमचं बोलणं नाही झालं, मला लग्नच नाही करायचं. हे असेच नाही, हे पण फॅट वाढायला लागले ना. त्याच्यामुळे आता ते ना, आता ते बी सोयर येतं, आम्ही बी सोयर एकूणामुळे ना ती चर्चा होती, बोलतात लेकर सगळ्या समोर. हे बी महत्वाचा पॉईंट आहे ना. लय अवघड आहे राव पण. अवघड आहे, बरोबर आहे. 100% लग्न जमत नाही, मला माहिती. नाही आता तुम्हाला अनुभव असणार जे तुम्ही, काय कारण होतं, पुरी यांच्या काहीतरी खोडी असतात. हो. हे तिकडे गेले आणि एकांता तू माया प्रेम आहे का, तू कोणा होतं का, माया याच्या होतं का, त्याच्या होतं का, ह्याचा अवकाश चाल झालाय का, ह्यो सगळं सांगतो ते सांगतो. मोडलं लग्न. काहीतरी कुठं करते तू. आई बापाला काय नाही कळत. हे नेमकं जमा आले नाही जमायला नाही. तुम्हाला मी जगात सांगतो, खरी परिस्थिती मांडली होती मी. का भाऊ हे पोर असं तिकडे चर्चा झाली ना, काहीतरी कुठं नाही होते. त्याकरता काय समोर पोरगी बघ, पाहुणे रावळे आहेत ना तुम्ही एकमेकाची. एवढी काय बारीक चौकशी करायची मग? हे खरं आहे बरं का. समंजसपणा आपल्यात असतो पोरांच्या. किती वेळ झाले गेले ते? आता गेले 5 मिनिटं. यार चला. अरे बोलव त्याला पटके. अर्धा पाऊण तास झाला गेले. चला बाळ चला चला. या. आकाश राम राम. बस. मग आता काय ठरलं? आवडला मुलगा? अरे वा आवडली पूर्ण. हा पसंत. वा 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 वा. मग तर भारी काम झालं. बरं झालं. लय पाहुणे बाय. काय बोलत? बोला ना. नाही नाही बरं झालं मग. आता त्यांचं चर्चा झाली, बोलणं झालं, म्हणलं व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही, टेन्शन नाही ना. अजिबात नाही. टेन्शन नाही कशाला ना. घ्यायची? पोराची आणि पोरीची पसंती धुमधडाक्यात लग्न लावून देतो आता असं ना मस्त. आई काही करू नको. अजिबात नाही. किती खर्च? हो पोत्याची बुंदी. पाहुणे हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही असं इथं खर्चात पाडणार नाही तर सोयऱ्याला. व्यवस्थित प्रामाणिकपणाने ना एकदम शॉर्टकट मध्ये लग्न करायचं. हे असं- अहो हा गैरसमज आहे मोठा खूप. आपण मोठं लग्न करू, काय नको करू, बाय नको करू. सोयरे जर घडावायचे म्हटलं काय करावं लागतं माहितीये का? ही गोष्ट कधी लक्षात ठेवायची.
की एकूणाला बुडून सोयरा मोठा नाही करायचा. त्याच्यामुळे प्रामाणिकपणाने काय होईल, तुम्ही आज लाखो रुपये खर्च करणार आहेत, पण त्यातून हा उद्देश एक आहे माझा की आपले जे लाखो खर्च करायचे ते 1,00,000-2,00,000 रुपयामध्ये आपलं शॉर्टकट मध्ये पार पाडायचं. जे जवळचे नातेवाईक हे बोलायचे याच्यामध्ये लग्न करू बा, अशी तुम्ही माझी इच्छा म्हणताल आहे. तसं. पण तुम्ही एवढं मोठा आहे ना, ओ पोहू नका करू, असं माझी इच्छा आहे. त्याला तुम्ही काय टेन्शन घेता? अहो ना अजून एक पोरगी आहे बाई. ही पोरगी झालं तुला म्हणजे काय भाषा आली? अहो मग मी कुठं म्हणतोय का तुम्हाला रोग आला काय? पैसे नाही. इकडे सर करू ना, करू. परत म्हणायची मला नाही विचारलं. नाही नाही करू ना, मोठंच करू. हाय ना तुला सगळं मान्य? पहिलं लग्न मोठंच करायचं. मग बरं आणि झालं. ते काय एवढा विचार करता एवढा? बरं होऊन जाईन, काय टेन्शन ना घेऊ. काय म्हणते त्याला शब्द मी दिला, बारीक लग्न करायची मोठं, मग कसं करायची मंगल? मग आता बघू ना, आता चांगलं तर पाहिजेच ना डामाडावला. तर मग तू आपण परत पण म्हणशील आपल्या तुम्ही भाऊ- तिथं बोललात, मग तुम्हाला पाहुण्यासमोर नाही बोलता आलं, पण नेमकं काय करायचं? तुम्ही ऐका, हा. तुमच्या घरचं काय रोग नाही आलेला. मग आता 4 लोक येणार आमचे पण जरा चांगले. बरोबर आहे, सोयरे पण आहे ना. मस्त कार्यालयात लग्न करून देऊ, भांडे हो. कुंडे सगळं देऊ तुम्हाला, अजिबात काय टेन्शन. एक मिनिट हा, काय करायचं मग? कसं ते म्हणते मोठं करायचं, मला वाटतं मोठंच बारीकच लग्न करायचं. करायचंय. आपल्या पोरांनी 50 पुरी पाहिल्या तवाही त्याला पटली. ते बरोबर आहे, त्याच्याबद्दल काय विषय नाही, मग कारण आपली प्रॉपर्टी इस्टेट आहे म्हणल्यावर ते हा. बघणारच आहे तेवढंच आपण. आणि मग तेवढंच आता मोठं लग्न नको का आपल्याला? हा, तसं बरं मी काय म्हणतो, हम्म. ते म्हणतील तसं करू द्या, घेऊ उरकून. तू इच्छाच आहे का? हवसच आहे तुझी बी, नाही, करायचीच का मोठं लग्न? अरे त्यांचा पण विचार करू, हाय आपल्यापाशी, पण त्यांचा अहो, पण प्रॉब्लेम आहे, नाही पण काही. आपले 4 लोक येणार, मोठं लग्न झालंच पाहिजे. मग ऐका अरे ना. बाबा बरोबर आहे. पाहुणे, हा. तुम्ही एक काम करता का? हम्म. तुमच्या घरी जाऊन ठरवा राव. हा ते बी बरोबर आहे. रोग आला लागला आमचं, तुम्ही ठरवून सांगा आम्हाला, आम्ही कशी बी करायला तयार आहेत, होय? बरं ठीक आहे काय आहे? ठीक आहे. आमची तयारी आहे भाऊ. तुम्ही म्हणले 200 माणसं, आम्ही 200 माणसं. तुम्ही म्हणले 1000 माणसं, 1000 माणसं. काय प्रॉब्लेम नाही, तुमची जशी इच्छा असेल ना असं करा. गेलं रुपये म्हणून आमच्याकडे आमचे हुंडा फक्त बंदी आहे. लेकराला जीव लावा फोन केल्यावर बरं का. हुंडे हुंडा बंदी हुसेन आहे नाही आमच्या तू. गावात. आमच्या गावात लग्न हुंडा दिलाच जात नाही अजिबात. ही आनंदाची गोष्ट आहे. मला हे ना हे तुमचे शब्द ऐकून ना खूप अभिमान वाटला, कारण जेणेकरून तुम्ही हुंड्याची जी बंदी सांगितली ना, आणि ही तुमच्या गावात परंपरा आहे, याच्याबद्दल ना खूप अभिमान आहे ना. ही शब्द तुमचे ना असे परखड आवडले ना, की यातून आहे ना कोणाला तरी चांगला बोध घेण्याजोग्य गोष्टी बोललात तुम्ही. गावात जरी गपचीप जरी माहिती कळाली ना, नवरदेवाला 2 तोळे 3 तोळे केले, हा, त्याच्या इतका वाईट कोणीच नाही. इतके बेकारवाणी बोलत लोक गावात. नाही नाही बरोबर आहे ना. मग हे काहीतरी कारण सांगणारच, काहीतरी प्रॉब्लेम सांगणार बा. होते आमच्याकडे आता होता देणं घेणं. काय- मस्त लग्न काय करू. प्रॉब्लेम नाही, आम्हाला काय अडचण नाही, तुमच्या तोळ्याची अपेक्षा नाही, काय नाही काय नाही. तुम्ही बोलले ना तसं आहे ना, हो, पण आपण आपल्या पोरीला 2-3 लाख रुपये हुंडा तुमच्या दिला. गावात असेल ती, ते आमच्या बरोबर. गावात अजिबात नाही. पटलं तर करा आत्ताच, हा म्हणा, नाही पटलं तर अजिबात काही विषय अहो, नाही. पाहुणे. आम्ही दुसरा बघू. आमच्या गावातले आमच्याच पोरीला आम्ही 3-3 लाख रुपये हुंडा दिला. अहो, तुमच्या गावात ती पद्धत, पण आमच्या गावात बंदी आहे ना, हुंडा बंदी आहे आमच्या गावात. तर जर माहिती झालं तर लोक शेण घालतील ते तोंडात. एवढं सोन्यासारखं लेकरू देऊ राहिलं तुम्हाला. ऐक ना. मस्त लग्न चांगलं करून देतो. लग्न होतं टॉप मध्ये, मग काय गरज नाही आपल्याला हुंड्याची त्याची. काय गरज, काय कमी आहे आपल्याला? आणि त्याच पैसा जर एवढा खर्च आणि त्यांची अपेक्षा ठेवून आपण, मग ती परत म्हणणारच नाही, पैसे मागचेच दिसते ते. त्याच्यामुळे आपण कॅन्सल करू ते. पैसे मागतो नाही, पण काय नाही पाहून सॉरी हो, काय विषय नाही. मोठं बरं झालं बा. धन्यवाद तुम्हाला आहे ना. नाही नाही, आमच्या गावात ती बंदी आहे म्हणून बाकी काय प्रॉब्लेम नाही, फक्त लग्न आहे ना दिवाळीला ना 2 तोळे करू. ते लक्षात आलं. ते तुमच्या चेहऱ्यावर आमच्या लक्षात आलं तुम्ही काय करणार आहे ती. हुंडा बंदी, हुंडा बंदी लावायला करणे काही बंदी नाही. नाही नाही, सणवार आले की तुम्ही बरोबर करणार, हे लक्षात आलं माझ्या पॉईंट. कारण तुम्ही समाजात एक प्रवृत्ती सांगताय की हुंडा बंदी आहे, पण तुम्ही ना तुमच्या भावना पोहोचल्या, तुम्ही काय करणार आहेत काय नाही पाहुण्यांचं माझ्या बघा जेवणाचं. आता होऊन जाईल, नाही तर काप ओढत ते एखादी काप जाऊन नाही दे. काय असेल ना ती व्यवस्थित बोलूनच घ्या. त्यांनी म्हणायचं आमची इच्छा आहे, तुम्ही म्हणायचं देऊ नका. ते- काय करायचं? ते येईन संग करा चर्चा. आता काय तुम्ही दोघी बोलता आणि काय कसं बरं, चर्चा आता करायची भुका लागली. स्वयंपाक करा जाऊन तुम्ही. काय तो बी आणि घरी काय खाऊन असेल आला का? तुमचं एकदा क्लिअर करून घ्या. घराची कोंबडी एखादी मग. क्लिअर व्हायला काय धरा. धरा, जाऊ दे, हो ना. घरा एक कोंबडी. मग पाहुण्याला इच्छा विचारतात का? हा जीवनच जातात. बरं झालं ना, चांगली मी जाऊ कोंबडी का आता? घेतली. हो मला थोडं आज येऊन जा म्हणून असं असं कधी तुम्ही कुठं आता आम्हाला इथं सोडून जाते का? काय, मला आहे ना थोडं गावाला जायचं माझ्याकडे. असे सोयरी घेतले पडायचे माझ्या मागे लय, आणखी दोन- चांगली गोष्ट झाली, चांगली गोष्ट आहे ना. कायमचीच काम ना आणाला मस्त जुळा. काय प्रॉब्लेम नाही. आणि तिकडे खाली पातळ आले का येत जा, कॉन्टॅक्ट करीत जा, माझा काय प्रॉब्लेम नाही. जाऊ का? हो हो चला जे जीवन काय मग आता.